हेलो स्टुडंट्स, आज आपण सुपरपोजिशन प्रिन्सिपल स्टडी करणार आहे. तर सुपरपोजिशन प्रिन्सिपल काय आहे? यामध्ये काय होणार आहे, दोन वेव्ह रीच करणार आहे एका पॉइंटला आणि रीच केल्यानंतर त्या पॉइंटचं जे व्हायब्रेशन आहे, डिस्प्लेसमेंट आहे, त्याबद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, तर सर्वात पहिले बघा, एक वेव्ह आपण कन्सिडर करणार आहे. लेट्स सी की एक वेव्ह आहे. ओके फाइन, यामध्ये हा तुम्हाला दिसत आहे क्रेस्ट आहे, हा ट्रफ आहे. फाइन, पुन्हा क्रेस्ट आहे. एक इथे पार्टिकल घेऊ आपण, ठीक आहे, एक पॉइंट घेऊ, दिसत आहे. आता हा पॉइंट जे आहे या एक मीडियम मध्ये आहे, त्याच मीडियम मध्ये ही वेव्ह काय होत आहे, प्रोपोगेट होत आहे. ओके, तर या वेव्ह कडे एनर्जी आहे, एनर्जी समोर काय होईल, ट्रान्सफर होईल पार्टिकल टू पार्टिकल विदाउट ऍक्च्युअल मायग्रेशन. समजत आहे? तर काय होईल, ही एनर्जी इथपर्यंत रीच करेल, बरोबर. तर जेव्हा ही एनर्जी जेव्हा क्रेस्ट इथे पोहोचेल, क्रेस्ट वाली एनर्जी, हा पार्टिकल पुढे जाणार आहे, क्रेस्ट पुढे अपवर्ड जाणार आहे, फ्री टू मूव आहे, इलास्टिक मीडियम आहे, तर हा पार्टिकल अप गेला, बरोबर आहे. क्रेस्ट नंतर काय येणार, हा पॉइंट मीन पोझिशन वाला वापस कुठे आला, मीन वर आला. देन काय होईल, नंतर काय येत आहे, ट्रफ. तर ट्रफ साठी हा पुढे व्हायब्रेट करेल डाऊनला, पुन्हा अगेन मीन कडे, अगेन क्रेस्ट साठी वर. म्हणजे हा पार्टिकल जे आहे या वेव्ह मुळे अप अँड डाऊन काय करत आहे, व्हायब्रेशन्स करत आहे, एसएचएम परफॉर्म करत आहे, सिंपल हार्मोनिक मोशन करत आहे या वेव्हच्या एनर्जीमुळे. कळत आहे? आता ही एक वेव्ह झाली. जर एकच पार्टिकल आहे, तोच मीडियम आहे आणि दोन वेव्ह जर सोबत येत असेल तर लुक ॲट दिस. एक वेव्हच्या ऐवजी आपण दोन वेव्ह कन्सिडर करत आहे, केलं. आता काय होईल या दोन वेव्ह साठी, तर या दोन वेव्ह साठी काय होणार आहे, दोन्ही वेव्ह सेम टाइमला या पार्टिकल कडे येईल. जर आपण म्हणत आहे सेम फेज मध्ये आहे तर समजून घ्या फेज. ओके, सेम फेज आहे, सुरुवात एकाच पॉइंट पासून होत आहे, एकाच अँगल पासून 0 डिग्री पासून, बरोबर आहे. आउट ऑफ फेज म्हणजे हा पहिले गेला, नंतर 180 डिग्री नंतर दुसरा येईल, म्हणजे याचा क्रस्ट तर याचा ट्रफ. ओके, तर ते सेम आहे, सेम फेज मध्ये जात आहे, फ्रिक्वेन्सी सेम आहे, म्हणजे ऍट अ टाइम दोघांचा क्रेस्ट, ऍट अ टाइम दोघांचा ट्रफ, अगेन दोघांचा क्रेस्ट सेम टाइमला येईल, याला म्हणतात सेम फ्रिक्वेन्सी. ओके, तर काय होईल, हे दोन्ही एकाच पॉइंटला रीच करेल, पहिल्या वेव्ह मुळे पण ते व्हायब्रेट होईल, दुसऱ्या वेव्हच्या एनर्जी मुळे पण तो व्हायब्रेट होईल. म्हणजे दोन वेव्ह मुळे तो दोन वेळा एसएचएम परफॉर्म करेल. लेट्स इमॅजिन, तर काय होणार आहे, तर इथे एसएचएम करताना सुपरपोजिशन प्रिन्सिपल म्हणते की प्रत्येक वेव्ह आपला इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट करते. तो विचार करत नाही दुसरी वेव्ह आहे की नाहीये, तो स्वतःचा विचार करून आपला ओन डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करते. कळत आहे? तो इथे तसंच होणार आहे, म्हणजे पहिली वेव्ह आपला एक डिस्प्लेसमेंट करेल, सेकंड वेव्ह आपला एक डिस्प्लेसमेंट करेल, आणि तो सुपरपोजिशन प्रिन्सिपल म्हणते यांचा जो रिझल्टंट राहणार आहे डिस्प्लेसमेंट, तो या दोन्ही वेव्हच्या डिस्प्लेसमेंटची वेक्टर सम. व्हाय वेक्टर सम? इट डिपेंड्स ऑन दी डायरेक्शन, की ते फेज मध्ये आहे की आउट ऑफ फेज मध्ये आहे. कळत आहे? त्याची डायरेक्शन काय आहे, लेट अस सी की याचा डिस्प्लेसमेंट y1 आणि याचा डिस्प्लेसमेंट y2 आहे. तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y इज नथिंग बट y1 plus y2 but in vector sum. एवढं सिंपल आहे. तो होणार काय, लेट्स इमॅजिन करा हे दोन्ही वेव्ह रीच कर, तर काय होणार आहे, आपण दोन्ही सेम डायरेक्शन मध्ये घेतले, जर आपण त्याला ऑपोजिट डायरेक्शन मध्ये पण घेऊ शकतो आपण. तर काय होणार, ही वेव्ह जर इकडून रीच करत आहे, लुक ॲट दिस, काय आपण वजाचा पॉइंट काय म्हणणार, काय म्हणणार, हे दोन्ही वेव्ह जवळ आहे. जेव्हा हे वेव्ह जवळ येईल काय होईल, हळूहळू जवळ येईल आणि दोन्ही वेव्ह इथे येऊन काय होईल, एकमेकाला क्रॉस करेल. तर जेव्हा हे दोन्ही वेव्ह एकमेकाला क्रॉस करेल, तर क्रॉस करत असताना यांच्या अँप्लिट्यूड मध्ये काय चेंजेस होईल हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. काय विचार करा बरं, दोन्ही सेम फेज मध्ये आहे, दोघांचा क्रेस्ट दिसते वर, दोघांचा ट्रफ खाली आहे. जर फ्रिक्वेन्सी सेम आहे तर सेम टाइमला क्रेस्ट प्रोड्यूस होईल, सेम टाइमला ट्रफ प्रोड्यूस होईल.
तो जेव्हा ते एकमेकाला क्रॉस करेल, तो क्रॉस केल्यानंतर त्यांचा अँप्लिट्यूड इथे काय होणार आहे, मॅक्सिमम. कारण की हा पण ही एनर्जी पण याला अपला काय करणार आहे, मूव करणार आहे व्हायब्रेट साठी, आणि ही पण याची पण एनर्जी याला अपला, दोन्ही याला अपला नेत आहे. तर याचा अँप्लिट्यूड काय झालाय, मॅक्सिमम झालाय. याचा अँप्लिट्यूड काय झालाय, मॅक्सिमम. आणि ट्रफ साठी काय होईल, दोन्ही ट्रफ याला डाऊनवर्डला नेत आहे. तो इथे पण याचा अँप्लिट्यूड काय झालाय, मॅक्सिमम झालाय, बट इन अपोजिट डायरेक्शन. कळत आहे, समजत आहे. तो काय होणार आहे, इथे दोघांची इथे पण ऍडिशन आणि ट्रफ साठी पण ऍडिशन, पण ट्रफ साठी आपण काय इंडिकेट करणार, मायनस. कळत आहे. पण जर हेच दोन वेव्ह आपण आउट ऑफ फेज मध्ये घेतले, व्हॉट आउट ऑफ फेज मीन्स, इथे क्रिस्ट आहे, इथे क्रिस्ट न घेता आता आपल्याला इथे ट्रफ घ्यायला लागेल, लाईक दॅट. लेट्स इमॅजिन आता काय होणार, ही एनर्जी जी आहे क्रिस्ट वाली याला अप नेणार, ही जे ट्रफ वाली एनर्जी आहे ही ट्रफ वाली एनर्जी याला डाऊन नेणार. तर ते ना अप जाणार ना डाऊन जाणार, कॅन्सल आउट, आणि कुठे राहणार, मीन पोझिशनला राहणार विथ झिरो अँप्लिट्यूड. म्हणजे जेव्हा अशा प्रकारे आउट ऑफ फेजला राहील, एकमेकाला ते दोन्ही क्रॉस करेल, तर तिथे अँप्लिट्यूड झिरो होणार. तर ते परमनंट झिरो का, नाही. बस जेव्हा ते क्रॉस करेल त्या टाइमला झिरो, मग पुन्हा ते वेव्ह ॲज युजली पुढे काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे, प्रॉपगेट होणार आहे. पहिल्या केस मध्ये पण सेम फेज मध्ये असो की अपोजिट फेज मध्ये असो, जे अँप्लिट्यूड मध्ये व्हेरिएशन येणार ते जेव्हा ते एकमेकाला क्रॉस करणार तेव्हाच. क्रॉस केला, पुढे गेले, ॲज युजली ते रोटेट करणार. तुम्ही हे लाईव्ह पण करून पाहू शकता. एक मोठी स्ट्रिंग घ्या, दोरी घ्या, एक तिथे एक तुम्ही व्यक्तीला बसवा, तुम्ही इथे बसवा, त्याला म्हणा की दोन्ही साईडला तुम्ही क्रिस प्रोड्यूस करून पहा, थोडासा जर करा आणि तिकडून जर करायला लावा. तुम्ही पहा ते मधात येऊन त्याचा जो क्रिस आहे ना मोठा होईल, आणि नंतर वापस दोन ॲज वेली छोटे छोटे क्रिस समोर मूव्ह करेल. एक वेळा तोच एक्सपेरिमेंट तुम्ही उलटा करून पहा, म्हणजे त्याला क्रिस प्रोड्यूस करायला लावा, तुम्ही ट्रफ करा, तुम्ही ऑब्झर्व करा की जेव्हा ते दोन्ही मधात येईल तर ते दोन्ही सरळ होऊन जाईल आणि पुन्हा ॲज युजली ते मूव्ह करणार. हा तुम्ही घरी पण करू शकता. ठीक आहे. तो अशा प्रकारे हा सुपरपोजिशन प्रिन्सिपल आहे. अँप्लिट्यूड साठी आपल्याला डेरिव्हेशन बघायचं आहे. तर काय यामध्ये एकदम सिंपल आहे, टाइम वेस्ट केला पाहिजे म्हणून मी ऑलरेडी हे लिहून ठेवलेलं आहे. एकदम व्यवस्थित समजून सांगतो, थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे. बघा, तर रिझल्ट जे आपल्याला अँप्लिट्यूड आहे त्यासाठी हा डेरिव्हेशन आहे. तर आपण काय करत आहे, दोन वेव्हचे इक्वेशन कन्सिडर करत आहे. जे दोन वेव्ह घेतले ना, तर दोघांच्या जे काही आपण डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन आहे y1 y2 घेत आहे, यामध्ये आपण दोघांचा डिफरंट अँप्लिट्यूड घेत आहे a1 a2, आणि फेज डिफरन्स घेत आहे यामध्ये फाय. दोघांची फ्रिक्वेन्सी सेम घेत आहे. लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी सेम घेत आहे, म्हणजे ॲट टाइम सेम फ्रेज, ॲट टाइम सेम ट्रफ ते प्रोड्यूस करेल इक्वल टाइम नंतर. ओके. अँप्लिट्यूड का डिफरंट घेतले आणि इथे फेज का घेत आहे, इथे आपण अँप्लिट्यूड सेम घेतले होते. बरेचशा विद्यार्थ्यांना क्वेश्चन येईल ना की सर एकसारखा अँप्लिट्यूड असला तर काय, मग अँप्लिट्यूड मध्ये असं फरक आला तर काय, तर म्हणून आपण जनरल इक्वेशन बनवत आहे. बरेचशा विद्यार्थ्यांना हा पण कन्सेप्ट असेल की दोन्ही एका फेज मध्ये असेल तर काय, मग आउट ऑफ फेज मध्ये असेल तर काय, मग पायचा फेज डिफरन्स असला तर काय, 90चा फेज डिफरन्स असला तर काय. तर सर्व कन्सेप्ट या एकाच फॉर्म्युल्यामध्ये क्लिअर झाले पाहिजे, म्हणून आपण इथे डिफरंट अँप्लिट्यूड आणि विथ फेज डिफरन्स फाय घेऊ शकतो. तर फाय मे बी काय पण असू शकते. कोणाला जर फेज डिफरन्स 90 ठेवायचा आहे तुम्ही π/2 घ्या, कोणाला 180 ठेवायचं आहे तर पाय घ्या, राईट. तर त्या फायची व्हॅल्यू व्हेरिएबल आहे. अँप्लिट्यूड तुम्ही सेम पण करू शकता, म्हणजे a1 a2 सेम दाखवू शकता. तुम्हाला डिफरंट दाखवायचे डिफरंट दाखवा, जे काही कंडिशन राहील, कोणता ग्रेटर कोणता स्मॉल आपण सर्व करू शकतो. त्यासाठी आपण जनरल इथे एक डेरिव्हेशन डिराइव्ह करणार आहे. तर बरेचसे विद्यार्थी एवढे क्रिएटिव्ह आहे की हे पण विचार करणार की सर साइनच का, इथे कॉस का नाही, तर आपण साइन वेव्ह घेत आहे ना, आपण इथे कोणती वेव्ह घेत आहे त्यावर डिपेंड राहील. बरोबर ना. आपण ही पण साइन वेव्ह आहे, ही पण साइन वेव्ह, पॉझिटिव्ह वाली की निगेटिव्ह वाली, राईट ना. कोसाइन वेव्ह माहिती आहे ना, 1 पासून स्टार्ट होते, पॉझिटिव्ह वाली, निगेटिव्ह वाली -1 पासून. ठीक आहे ना. तर त्यामध्ये क्रिस कधी भेटते बेटा, साइन वेव्ह मध्ये क्रिस कधी भेटते, हे कधी +1 90 डिग्री साठी. ओके बेटा. आणि ड्रॉप कधी -1 व्हॅल्यू कधी येते साइनची 270 डिग्रीवर. लक्षात राहील. तर साइन साठी क्रिस 90 डिग्रीवर आणि ड्रॉप 270 डिग्रीवर. ओके. तर साइन वेव्ह घेतलेली आपण इथे दोन.
तो पहिली वेव्हचं इक्वेशन y1 a1 sin ओमेगा t, दुसऱ्यासाठी y2 a2 sin ओमेगा t प्लस phi. ओमेगा आहे, ओमेगा म्हणजे 2 pi n, दोघांमध्ये सेम आहे बिकॉज फ्रिक्वेन्सी सेम आहे. फेज डिफरन्स आहे phi चा, एम्प्लिट्यूड दोघांचा डिफरंट आहे. पहिल्याचा a1 घेतलाय, दुसऱ्याचा a2 घेतलाय. मग काय केलं आपण? बाय सुपरपोजिशन प्रिन्सिपल. तो काय म्हणतो, हे दोन वेव्हना आपला इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट केला आहे, त्यांचे वेक्टर सम करा. बरोबर आहे? तो वेक्टर सम केले की आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळते. ठीक आहे, तर आपण इथे काय केलं, दोघांची सम केली. बरोबर आहे? सर्वांना एक फॉर्म्युला माहिती आहे, sin a प्लस d. बघा इथे sin आहे आणि हे समजा a फंक्शन आहे, हा b आहे. तर sin a प्लस d चा फॉर्म्युला काय? sin a cos b प्लस cos a sin b. माहिती आहे सर्वांना? तो फॉर्म्युला इथे यूज करणार आपण. sin ऑफ फर्स्ट फंक्शन इनटू cos ऑफ सेकंड फंक्शन प्लस cos ऑफ फर्स्ट फंक्शन इनटू sin ऑफ सेकंड फंक्शन. तो सोबत a2 मल्टीप्लाय मध्ये आहे, तो दोन टर्मला आपण a2 मल्टीप्लाय करणार आहे. तर ही टर्म ॲज इट इज गिवन. इथे काय मग sin ऑफ फर्स्ट फंक्शन ओमेगा t इनटू cos ऑफ सेकंड फंक्शन phi दिला, a2 ने मल्टीप्लाय केला. आता काय होईल मग, cos ऑफ सेकंड फंक्शन इनटू sin cos ऑफ फर्स्ट फंक्शन इनटू sin ऑफ सेकंड फंक्शन, आणि याला पण a2 ने मल्टीप्लाय केला. आता बघा यामधून हे जे आहे sin ओमेगा t आणि हे sin ओमेगा t काय निघते, कॉमन. तर sin ओमेगा t कॉमन काढलं तर काय राहिलं, इथे a1 इथे राहिलं a2 cos phi. ठीक आहे, नंतर काय राहिलं, a2 cos ओमेगा t sin phi ॲज इट इज राहिलं. ठीक आहे, समजत आहे? नेक्स्ट स्टेप बघा, मग काय केला, हे जे स्टेप आहे या पूर्ण स्टेपच्या जागी आपण पुट करत आहे a cos थीटा आणि या a2 sin phi च्या जागी आपण पुट करत आहे a sin थीटा. हे आपल्याला कन्सिडरेशन करायचे आहे. दोन कन्सिडरेशन लक्षात ठेवा. काय केलंय आपण, या a1 a2 cos phi च्या जागी a cos थीटा आणि या a2 sin phi च्या जागी a sin थीटा. इथे जो a आहे तो रिझल्टंट एम्प्लिट्यूड आहे आणि थीटा जो आहे तो रिझल्टंट फेज आहे. अंडरस्टूड? सो मग काय केलं, दोन्ही बाजू प्रोडक्ट करू, याच्या जागी a cos थीटा आणि याच्या जागी a sin थीटा. अंडरस्टूड? आता बघा पुन्हा आपण फॉर्म्युला पाहिला sin a प्लस b चा, sin ऑफ फर्स्ट इनटू cos ऑफ सेकंड प्लस cos ऑफ फर्स्ट इनटू sin ऑफ सेकंड. तो सेम फॉर्म्युला इथे दिसत आहे. cos ऑफ फर्स्ट हे cos ला तुम्ही इंटरचेंज करू शकता, ठीक आहे. तो sin ऑफ फर्स्ट इनटू cos ऑफ सेकंड प्लस cos ऑफ फर्स्ट इनटू sin ऑफ सेकंड. तो sin a प्लस b चा फॉर्म्युला इथे आहे. ठीक आहे, तो तुम्हाला जर माहित नसेल तर मी इथे तो फॉर्म्युला लिहिला आहे, sin a प्लस b sin a cos b प्लस cos a sin b. ठीक आहे, सो तो अप्लाय केला तर पुन्हा याच्या जागी आपण लिहू शकतो मग sin ओमेगा t प्लस थीटा. आणि a म्हणजे ओमेगा t आणि b म्हणजे थीटा आणि a दोन्ही ठाई होता तो आपण तो कॉमन घेतलेला आहे. अंडरस्टूड? मग पुढे काय केलं, आता हे झालं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, पण आपल्याला रिझल्टंट एम्प्लिट्यूड पाहिजे. तर हे जे इक्वेशन्स आहेत 3 आणि 4 या दोघांची स्क्वेअरिंग आणि आपल्याला ऍडिंग करायची आहे. काय करायची आहे, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन 3 and 4. बघा हे जे आहे याची साइड याची स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर इज इक्वल टू या साइडचा स्क्वेअर प्लस या साइडचा स्क्वेअर केलं. मग काय होईल, याचा स्क्वेअर केला तर a स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा, याचा केला तर a स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा. इथे काय होईल, a प्लस b चा होल स्क्वेअर फॉर्म्युला a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab आणि 2 into दोघांचा मल्टिप्लिकेशन प्लस b स्क्वेअर. तो a स्क्वेअर a2 स्क्वेअर cos स्क्वेअर phi आणि हे टर्मचा स्क्वेअर ॲज इट इज, याचं काय होणार a2 स्क्वेअर sin स्क्वेअर phi. अंडरस्टूड? मग यानंतर काय होईल, तुम्ही बघा इथून a स्क्वेअर कॉमन निघते आणि याही स्टेप मधून काय निघते a2 स्क्वेअर कॉमन. इथून a स्क्वेअर कॉमन काढू, या दोन्ही मधून a2 स्क्वेअर कॉमन काढू तर आपल्याला काय मिळणार मग बघा, a स्क्वेअर इन ब्रॅकेट cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा आणि तिकडे मिळणार थीटा ॲज इट इज a2 स्क्वेअर इन ब्रॅकेट
cos स्क्वेअर पाय प्लस sin स्क्वेअर पाय. सर्वांना माहिती आहे की sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा किती होते 1. याची व्हॅल्यू पण 1 आणि याची व्हॅल्यू पण 1. सो हे a स्क्वेअर झाला. आपल्याला a पाहिजे हे पूर्ण टर्म कुठे जाणार अंडर रूट मध्ये. म्हणून आपल्याला मिळाला आहे a इक्वल टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 cos स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर रिझल्टंट एम्प्लिट्यूड. आता जे आपल्या माइंड मध्ये क्वेश्चनिंग होते ते आपण नंबर ऑफ केसेस च्या टर्म मध्ये पाहू. काय होतं तुमच्या माइंड मध्ये की फेज डिफरन्स नसेल आणि असेल तर काय होईल. सो दोन केस घेतले आहेत. एक वेळा फेज डिफरन्स 0, एक वेळा फेज डिफरन्स पाय. ओके, जर फेज डिफरन्स 0 तर cos 0 किती होते 1. जर फेज डिफरन्स पाय cos पाय ची व्हॅल्यू -1. जिथे cos पाय आहे तिथे वेळा 1 लिहिला, एक वेळा -1 लिहिला. तो +1 लिहिला तर हा a1 a2 चा परफेक्ट स्क्वेअर झाला. -1 लिहिला तर हा a1 a2 चा परफेक्ट स्क्वेअर झाला. अशा प्रकारे तो स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होते म्हणून तिथे a1 a2 येत आहे, तिथे a1 a2 येत आहे. जर दोघांचा एम्प्लिट्यूड सेम असेल, a1 a2 सेम असेल, a1 and a2 is equal to a, दोन्ही a a असेल तो a1 a2 काय होणार a a twice a. आणि या केस मध्ये किती होणार मग 0, a a 0. म्हणजे जेव्हा फेज मध्ये असेल तेव्हा एम्प्लिट्यूड मॅक्सिमम आणि आउट ऑफ फेज मध्ये असेल तर एम्प्लिट्यूड 0 मिनिमम. कळत आहे. तशा प्रकारे हे आहे. पुन्हा एक इंटेन्सिटी बद्दल सांगतो. तर इंटेन्सिटी ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड. तो मॅक्सिमम इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ मॅक्सिमम एम्प्लिट्यूड. मिनिमम इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ मिनिमम इंटेन्सिटी. लुक ॲट दिस. जेव्हा फेज डिफरन्स 0 तर इंटेन्सिटी मॅक्सिमम, एम्प्लिट्यूड मॅक्सिमम, तर ज्या स्क्वेअर सोबत प्रोपोर्शनल. तर एम्प्लिट्यूड मॅक्सिमम ची व्हॅल्यू किती आहे a1 a2 आणि मिनिमम ची व्हॅल्यू किती आहे a1 a2. म्हणून आपण ते लिहिलं आहे की I max डायरेक्टली प्रोपोर्शनल टू a max स्क्वेअर, I minimum डायरेक्टली प्रोपोर्शनल टू a minimum स्क्वेअर. ठीक आहे. समजलं असेल, काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता. ओके.